नमस्कार, मी सतीश आसाराम वराड घेऊन आलो तुमच्यासाठी पुस्तक परिचयमध्ये. मी अल्बर्ट एलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी. पान क्रमांक 261, भाग 13वा. इन्स्टिट्यूट फॉर रॅशनल इमोटिव्ह थेरपी, चार्टर्ड बाय द रिजन्स ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ स्टेट अँड न्यूयॉर्क. लोखंडी गेटचा दरवाजा बंद करून इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडताना मी परत एकदा प्रवेशद्वारावर नजर टाकली. संध्याकाळ टळून गेली होती. अंधाराचं साम्राज्य अजून पसरलं नव्हतं. संधिकालाच्या त्या सोनेरी प्रकाशात उठून दिसणारी प्रवेशद्वाराची ही अक्षरं मनात सुखद संवेदना निर्माण करत होती. या संवेदनावर तरंगतच 65 क्रमांकाचा रस्ता मी ओलांडायला लागलो. सेंट्रल पार्कचा गेट समोर दिसायला लागला. हा रस्ता ओलांडला की सेंट्रल पार्क समोरच दिसायचं. गेटजवळ कार्स, बाईक्स आणि इतर वाहनांची गर्दी दिसत होती. त्यातून वाट काढत मी पार्कमध्ये शिरलो. कितीतरी महिन्यात फेरफटका मारायला मी इन्स्टिट्यूटच्या बाहेर पडलो नव्हतो. इन्स्टिट्यूट चालू केल्यापासूनच या 10 वर्षात केवढे बदल झाले होते. गतकाळातल्या स्मृतींनी मनाला अलगद लपटून घेतलं. पार्क व्हेंडमधले चालू केलेले इन्स्टिट्यूट फॉर रॅशनल लिव्हिंगचं मूळ हेतू सामान्य लोकांच्या मानसोपचाराद्वारे मानसिक आरोग्य शिक्षण देणं हाच होता. हळूहळू मी अनेक जीवनोपयोगी विषयांवर व्याख्यान आणि शिबिरांचं आयोजन तिथे करायला लागलो. या मानसोपचारांची माहिती देणारं पुस्तक, ध्वनिफिती आणि इतर साहित्य तिथे ठेवायला सुरुवात केली. संस्थेचं जसं नाव व्हायला लागलं तसं विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचं प्रशिक्षण देण्यासाठी निरनिराळ्या संस्थांकडून मागणी यायला लागली. असं प्रशिक्षण देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इन रॅशनल सायकोथेरपी अशी मूळ संस्थेला संलग्न असलेली दुसरी संस्था मी स्थापन केली. इतर सहकार्यांबरोबरच मानसोपचार तज्ज्ञ, मनोवैज्ञानिक तज्ज्ञ आणि व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देण्यात मी मग्न राहायला लागलो. सामान्य लोकांसाठी मानसोपचाराचं केंद्रही चालू केलं. या दोन्ही संस्थांचा पसारा जसजसा वाढत गेला तसतशी पार्क व्हेंडम मधली जागा अपुरी पडायला लागली. नवीन मोठ्या जागेचा मी शोध घ्यायला लागलो. इन्स्टिट्यूटसाठी जागा घ्यायला अपर ईस्ट मॅनहॅटनच्या या भागात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा थक्क झालो होतो. आसपासच्या रस्त्यांवर कितीतरी देशांचे भव्य दूतावास दिसत होते. उच्च भ्रूंची वस्ती असलेली प्रशस्त निवासस्थानं दिमाखात उभी होती. लिंकन सेंटर, मॅनहॅटन हाऊस, कॉस्मोपॉलिटिकल क्लब अशा प्रसिद्ध इमारतींची तोपर्यंत फक्त नावच ऐकली होती. ती प्रत्यक्ष पाहत हिंडताना स्वप्नात हिंडल्यासारखं वाटत होतं. हा भाग न्यूयॉर्कमधलाच नव्हे तर अमेरिकेच्या रिअल इस्टेटमधला सर्वात महागडा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. $50 मिलियन विकत घेतलेले अमेरिकेतलं सर्वात महागडं टाऊन हाऊसही याच भागात आहे. इथे दिसत असणारी निवासस्थानं रॉकफेलर, रूझवेल्ट, केनेडी अशा प्रसिद्ध व्यक्तींची आहेत. जागा दाखवणारा ब्रोकर माहिती पुरवत होता. आपल्याला 45 ईस्टच्या 65 क्रमांकाच्या रस्त्यावर जायचे. हा रस्ता ट्रान्सव्हर्स रोड आहे. हा वन वे आहे. इथे वाहनांची गर्दी असते. जपून चाला. त्याच्या बोलण्यात खंड पडत नव्हता. आपल्याला बघायची हीच इमारत. समोरच्या इमारतीकडे बोट दाखवत तो म्हणाला. समोर उभी असलेली ती प्रसादतुल्य इमारत मी पाहतच राहिलो. मजबूत बांधकाम असणारी ती 6 मजली इमारत चटकन कुणाच्याही नजरेत भरेल अशीच देखणी होती. प्रत्येक मजल्यावरची भव्य दालनं, मध्यभागी दिव्याची रचना असलेली अर्धवर्तुळाकृती उंच खिडक्या, रुंद पॅसेंजर पाहून मी हरपूनच गेलो. अशा इमारतींना टाऊन हाऊस म्हणतात. अमीर उमरावांची ही पूर्वींची निवासस्थानं आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोसम सुरू झाला की कंट्री हाऊस सोडून उमरावांचा मोठा गोतावळा इथे राहायला यायचा. या सर्वांना राहण्यासाठी टाऊन हाऊसमध्ये सर्वांना सुखसोयी उपलब्ध असायच्या. आपण बघतोय या टाऊन हाऊसमध्येही अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांचं निवासस्थान होतं. सध्या इथं वुड्रो विल्सन फाउंडेशनचं काम पाहिलं जातं. या फाउंडेशनने न्यूजर्सीमध्ये नवी जागा घेतल्यामुळे ही जागा त्यांना विकायची आहे. ब्रोकरची माहिती ऐकत ऐकत मी एक मजला चढत होतो. सर्वात वरचा 6वा मजला तर कल्पनेपेक्षाही उंच होता. तिथली भरपूर मोकळी जागा, दुहेरी उंचीचं छत, भिंतीतल्या नक्षीदार कमानी, प्रत्येक खांबाचा आणि कोपऱ्याचा केलेला सुबक वापर पाहून तर मी बेहद खुश झालो. याच मजल्यावर मी निवासस्थान करणार. बाकीच्या 5 मजल्यांवर संस्थेची इतर कामकाज चालतील. मनातल्या मनात मी सौदा पक्का करून टाकला.
न्यूयॉर्कसारख्या महागड्या शहरात आणि तेही अप्पर ईस्ट मॅनहॅटनमध्ये अशी जागा घेण्याच्या स्वप्नवत वाटणारा हा सौदा खरोखरच प्रत्यक्षात आला. ही करामत केली होती ती माझ्या द आर्ट अँड सायन्स ऑफ लव्ह या पुस्तकाने. लायल स्टुअर्ट बुक या प्रकाशांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालं होतं. प्रकाशित झाल्यापासून लोकप्रिय आणि विक्रमी पुस्तकांच्या यादीत ते अग्रक्रमावर होतं. वाचकाच्या त्याच्यावर उड्या पडत होत्या. त्यांच्या रॉयल्टीतून मिळालेली रक्कम प्रचंड होती. त्या बळावर मी वयाच्या 51व्या वर्षी हे प्रसादतुल्य इमारत $2.5 लाख विकत घेऊ शकलो. या नव्या वास्तूतला 6वा मजला हे माझं प्रत्यक्षातलं निवासस्थान बनलं. उरलेल्या 5 मजल्यांवर संस्थेची ऑफिसेस, लेक्चर हॉल्स, मीटिंग रूम्स, कन्सल्टिंग रूम, कॉन्फरन्स रूम मी सुरू केल्या. आधीच्या दोन्ही संस्थांचं विलिनीकरण करून संस्थेचं नवीन नाव मी ठेवलं, इन्स्टिट्यूट फॉर रॅशनल इमोटिव्ह थेरपी. तिला स्टेट बोर्ड ऑफ रोजंट्सकडून प्रशिक्षण संस्थेचं मानांकनही मिळालं. प्रशिक्षणाचं काय अधिकृतपणे करण्यात आता कसलीच अडचण नव्हती. पार्क वेंडममध्ये असेपर्यंत संस्थेचं सर्व कामकाज मी एकटाच सांभाळायचो. पण आता नवीन वास्तूत स्थलांतर झाल्यापासून संस्थेचा कर्मचारी संचालक मीच असलो तरी इतर पदाधिकाऱ्यांची निवडही मी केली. पॉल आणि मेनी यांचाही व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून समावेश केला. व्याख्यानं, शिबिरं, पुस्तकांची आणि ध्वनिफितींची विक्री इत्यादीतून मिळणारे सुमारे $2 लाख वार्षिक उत्पन्न ही नाममात्र रक्कम स्वतःसाठी ठेवून संस्थेला देणगी म्हणून प्रदान करायला मी सुरुवात केली. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राला आता पंख फुटले होते. वेगवेगळ्या विषयावरच्या कार्यशाळा, समूह प्रशिक्षण, मॅरेथॉन प्रशिक्षण आणि आमने-सामने प्रशिक्षण असे निरनिराळे उपक्रम इन्स्टिट्यूटमध्ये मी चालू केले. यातला प्रत्येक उपक्रम वेगवेगळ्या तंत्रांवर आधारलेला होता. कार्यशाळांमध्ये प्रात्यक्षिकांवर भर असायचा. समूह प्रशिक्षणात अविवेकी दृष्टिकोन जोपासायला समाजाचा वाटा उलगडून दाखवला जायचा. मॅरेथॉन प्रशिक्षणात अनुभवजन्य सराव पद्धतीवर भर देणारा सलग 14 तासाचं प्रशिक्षण दिलं जायचं. आमने-सामने प्रशिक्षणात भावना अनुभवण्यासाठी ज्ञानेंद्रियाचा उपयोग कसा करायचा ते विवेकनिष्ठ मानसोपचारांच्या साहाय्यानं शिकवलं जायचं. व्यवस्थापक, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक तज्ज्ञ, वकील, डॉक्टर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींकडून या मानसोपचारांना वाढती मागणी यायला लागली. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशातल्या कितीतरी भागात मी हिंडायला लागलो. मानसोपचार क्षेत्रातल्या संशोधकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रॅशनल लिव्हिंग नावाचं जर्नलही सुरू केलं. या मानसोपचारांशी संबंधित संशोधन, तुलनात्मक अभ्यास आणि अभ्यासपूर्ण लेखन या सर्वांना जर्नलमध्ये स्थान मिळायला लागलं. विवेकवादी दृष्टिकोनातून लिहिलेल्या संशोधनात्मक लेखनाला यात प्राधान्य दिलं जायचं. या जर्नलसाठी इतकं लेख आणि संशोधन यायला लागले की त्यांचं संपादन करण्यासाठी स्वतंत्र संपादकीय मंडळाची नेमणूक मला करायला लागली. हे जर्नल दमदारपणे पावलं टाकायला लागलं, यात शंकाच नव्हती. फिरता फिरता मी दीर्घ श्वास घेतला. पार्कमधली ताजी हवा रांद्रात खेळायला लागली. त्या हवेचा हवासा वाटणारा गंध श्वासात भरून घेतानाही संस्थेचेच विचार मनात व्यापून राहिले होते. विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचा असा चौफेर विकास पाहताना वाटणारं समाधान शब्दातही आहे. तो सर्वांग परिपूर्ण करण्यासाठी संस्थेचं माध्यम हाताशी आहे. हा विकास सर्वांगीण स्फुलित करणं हे माझं स्वप्न आहे. संस्थेशी मी एकरूप झालोय. तिच्याशिवाय मला वेगळे अस्तित्व नाही. संस्था हाच माझा श्वास आहे. तिची भरभराट हाच माझा ध्यास आहे. फेऱ्या मारता मारता थबकलो. समोर शीप मेढो दिसत होते. सेंट्रल पार्कच्या दक्षिणेकडचं हिरवळीने लगडलेलं ते बरंच मोठं लॉन होतं. एकदम जुन्या आठवणी उफाळून आल्या. याच ठिकाणी मी, पॉल आणि मॅनो लहानपणी समर फेस्टिवलसाठी यायचो. इथे जवळपास राहणाऱ्यांनी किती मजा आहे असं वाटायचं त्यावेळेला. तेव्हा कल्पनाही नव्हती की मोठेपणी सेंट्रल पार्कच्या हाकेच्या अंतरावर मी राहायला येणार आहे म्हणून. हे फक्त एका पुस्तकामुळे शक्य झालं होतं. एक काळ असा होता की पुस्तक प्रकाशित करायला प्रकाशकांकडे वणवण भटकत होतो. आज निव्वळ द आर्ट अँड सायन्स ऑफ लव्ह या एका पुस्तकाच्या जीवावर या प्रशस्त इमारतीचा मालक बनलो होतो. या पुस्तकाच्या लोकप्रियतेचं गमक काय असावं या प्रश्नाचा शोध घेताना विचार करत धावायला लागलो. जवळजवळ सर्वांनाच कामजीवनात छोट्या मोठ्या समस्या असतात, पण कामजीवनाबाबत दिली जाणारी माहिती बहुधा वरवरची मलमपट्टी करणारी असते. समस्येच्या मुळाशी जाऊन सखोल मार्गदर्शन करणारी नसते. द
आर्ट अँड सायन्स ऑफ लव या पुस्तकामुळं असं मार्गदर्शन लोकांना उपलब्ध झालं असावं. लॅबमधून कामजीवनातल्या समस्या मी सोडवतच होतो, पण लैंगिकतेबाबतचे विवेकी आणि अविवेकी असे दृष्टिकोन तेव्हा सुस्पष्टपणे आकाराला आले नव्हते. विवेकनिष्ठ मानसोपचारामुळे ते हुडकून काढायला मला मदत झाली होती. या दृष्टिकोनांच्या आधारे सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत हे छोटेखानी पुस्तक मी लिहिलं होतं. मानवी कामसंबंधामागचं प्रमुख अधिष्ठान हे मानसशास्त्रीय असतं. हा अनेक संशोधनातून मिळालेला निष्कर्ष त्यात सोदाहरण स्पष्ट करून सांगितला होता. कामसंबंधाबाबतचे कित्येक अविवेकी दृष्टिकोन ओराशी कवटाळून आपण कामजीवन कसं उद्ध्वस्त करत असतो याबाबत भाष्यही त्यात होतं. कामसंबंधाच्या अविवेकी दृष्टिकोनांनी छाननी केल्यावर हाताशी येणाऱ्या विवेकी दृष्टिकोनाची जंत्रीच मी त्यात पेश केली होती. पहिला अविवेकी दृष्टिकोन होता कामसंबंध हे लपून छपून करण्यासारखे गुप्तता पाळूनच ठेवायचे असतात. या दृष्टिकोनाचा जनमानसाला प्रचंड पगडा मी पाहत होतो. अगदी समाजमान्यता असलेल्या वैवाहिक जोडीदाराचाही कल कामक्रीडा गुप्तपणे गुपचूप करण्यावरच असतो, तो याच दृष्टिकोनामुळे. विवेकी दृष्टिकोन असा होता की कामक्रीडा अगदी उघड्यावर करण्यासारखा नसल्या तरी कामासंबंधात चुरून गुप्त ठेवण्यासारखं काहीच नाही. जोडीदाराचे ते वैयक्तिक संबंध असतात. परस्परांना आनंद देण्याच्या अनेक पद्धतीपैकी ती एक पद्धत आहे. सत्य असं आहे की मुळातच अत्यंत वैयक्तिक, खाजगी आणि गुप्त वाटत असल्यामुळे ज्या कामसंबंधाबाबत उघडपणे बोलणं टाळलं जातं ते कामसंबंध जगात सार्वत्रिकपणे प्रचलित असतात. पण गंमत अशी असते की प्रत्येक जोडीदाराला परस्परातले कामसंबंध हे अत्यंत गुप्त आणि खाजगी वाटत असतात. कामसंबंधाबाबतची पराकोटीची उत्सुकताही तितकीच सर्वाधिक असते. दुसरा अविवेकी दृष्टिकोन होता कामसंबंधाबाबत उघडपणे बोलणं किंवा आपल्या लैंगिक इच्छा जोडीदारापुढे व्यक्त करणं म्हणजे उच्चस्खलनपणाचं लक्षण आहे. याचाही समाजातला जबरदस्त प्रभाव माझ्या डोळ्यांसमोर होता. प्रत्यक्ष समागम किंवा इतर लैंगिक क्रिया करतानाही त्या मौनपणे एकमेकांशी चकार शब्दांनी बोलता मिट्ट काळोखात उरकून घेणारी अनेक जोडपी मला माहीत होती. संबंधातला विवेकी दृष्टिकोन होता लैंगिक क्रिया करताना मौन बाळगणं किंवा मिट्ट काळोखात करणं म्हणजे एखाद्या यांत्रिक क्रियेसारख्या त्या उरकणं आहे. लैंगिक क्रिया करताना परस्परांच्या शाब्दिक अशाब्दिक प्रतिक्रियांचं उत्स्फूर्त दर्शन जोडीदाराला जितकं प्रत्यक्षपणे होतं तेवढं लैंगिक संबंध जास्त खोलतात. समागमाच्या वेळी दोन्ही जोडीदारांची कामतृप्ती ही एकाच बिंदूला होणं अत्यावश्यक आहे. हाही अविवेकी दृष्टिकोन या पुस्तकात होता. जोडीदारांना एकाच वेळी उत्कर्ष बिंदू गाठता येत नसेल तर याचा अर्थ आपल्या कामसंबंधामध्ये उणीव आहे असं मानणारी अनेक जोडपी मला परिचित होती. ही जोडपी एकाच वेळी उत्कर्ष बिंदू आणण्याच्या वराकुटीचा खटाटोप करत राहायची. तसं न झाल्यास एकमेकांना बोल लावत राहायची किंवा स्वतःमध्ये अथवा जोडीदारामध्ये कमतरता आहे असं मानून झुरत बसायची. परिणामी कामसंबंधातला आनंदच हिरावून बसायची. कामभावनेत एवढं वैधव्य असतं की जोडीदाराच्या अतिउच्च समाधान एकाच वेळी होण्याची अपेक्षाच अवास्तव आहे. प्रत्येकाची कामभावना ही दुसऱ्यापेक्षा भिन्न असल्यामुळे जोडीदारांची कामतृप्ती ही एकाच वेळी होण्याचा दुराग्रह हा अनैसर्गिक आहे असा विवेकी दृष्टिकोन मी मांडला होता. जोडीदारांचे वेगवेगळे उत्कर्ष बिंदू हे कामसंबंधातल्या समाधानाला बाधक नसतात तर व्यक्तिभेदाचे हे लक्षण असतं. त्यामुळे ती कामसंबंधामधली उणीव आहे असं म्हणून झुरत बसण्यापेक्षा परस्परामधली भिन्नता मान्य करून जेवढ्या लवकर परस्परांचा स्वीकार केला जाईल तेवढे कामसंबंध अधिक आनंददायी होतील. कामक्रीडा उत्तम प्रकारे झाल्याच पाहिजेत हा विचार केंद्रस्थानी ठेवून त्या केल्या तर त्या अधिक सरस होतात असाही अविवेकी दृष्टिकोन अनेकांच्या मनात असतो. विवेकी दृष्टिकोनातून पाहिलं तर असा विचार वास्तविक उत्तम कामसंबंधांना बाधा आणतो. या विचारांमुळे मन दोन भागात विभागलं जातं. एक भाग म्हणजे प्रत्यक्ष कामक्रीडा करणं आणि दुसरा भाग म्हणजे त्या योग्य प्रकारे होण्यावर देखरेख ठेवणं. या विभागामुळे दोन्ही क्रिया आपण योग्य प्रकारे करू शकतच नाही, पण कामक्रीडांमधली समरसताही ढळते. त्याचं मूल्यमापन करत राहिल्याने त्या करण्यातला आनंदच नष्ट होतं. या उलट असा विचार नसेल तर मूल्यमापनाचा प्रश्नच येत नाही. आपलं मन केवळ कामक्रीडा करणं या एकाच विचारांवर केंद्रित होऊन त्या अधिक उत्कृष्ट होतात. माझ्या पाहण्यातला अजूनही एक अविवेकी दृष्टिकोन म्हणजे कामक्रीडेत कमी पडणं म्हणजे पुरुषत्वात किंवा स्त्रीत्वात न्यूनता असण्यासारखं आहे.
या दृष्टिकोनाचा पगडा असणारी अनेक माणसं आजूबाजूला दिसत होती. ही माणसं कामक्रीडेत कमी पडत असली तरी न्यूनगंडाने इतकी पछाडली जायची की कामक्रीडा आत्मसात करण्याचा प्रयत्नही करायची नाहीत. माणसाचं कामकौशल्य हा त्याच्या वागण्याचा एक प्रकार आहे. त्यातल्या कमतरतेमुळे फार तर तो प्रकार त्या माणसात कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्याच्या वाट्याला काही तोटे येणे शक्य आहे. एवढंच काय, तो वस्तुनिष्ठ निष्कर्ष आपण काढू शकतो. पण वागण्याच्या एका प्रकारातल्या कमतरतेवरून संपूर्ण पुरुषत्वात अथवा स्त्रीत्वात कमतरता आहे असं मानणं हे केवळ अतिशयोक्त नाही तर त्या माणसावरही अन्यायकारक आहे. असा दृष्टिकोन ठेवणं अधिक विवेकी होईल. कामप्रेरणा आणि कामप्रवृत्ती ही शारीरिक असल्यामुळे तिच्यात बदल होणं संभवनीय असतं. हाही प्रचलित अविवेकी दृष्टिकोन पुस्तकात होता. याबाबतचा विवेकी दृष्टिकोन असा होता की कामप्रेरणा आणि कामप्रवृत्ती ही संपूर्णपणे शारीरिक नसून ती शारीरिक मानसिक प्रेरणा असते. कामसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर कामप्रवृत्तीत बदल घडू शकतो. शारीरिकदृष्ट्या कामप्रेरणा तीव्र किंवा सौम्य असण्याकडे एखाद्या माणसाचा कल असला तरी तो कल म्हणजे काळ्या दगडावरची रेघ नसते. प्रयत्न केले तर हा कल काही अंशी तरी बदलू शकतो. कामसंबंध आणि कामक्रीडा या आत्मसात करता येतात. कामसंबंधाबाबतची विवेकी दृष्टिकोन बाळगून आपण कामजीवन अधिक संपन्न करू शकतो. या पुस्तकात कामसंबंधाबाबतच्या अविवेकी आणि विवेकी दृष्टिकोनावर भाष्य करून मी थांबलो नव्हतो, तर अविवेकी दृष्टिकोनांची कठोर छाननी करून विवेकी दृष्टिकोनांचा अंगीकार कसा करावा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न केला होता. समागमाची शारीरिक आणि काममानसशास्त्रीय बाजू, मानसिक उद्दीपनाच्या वेगवेगळ्या पद्धती, उत्कर्षबिंदू वाढवत नेण्याची पद्धती यासंबंधीची थेट मार्गदर्शन त्यात केलं होतं. व्यावहारिक जीवनात वारंवार सामना कराव्या लागणाऱ्या लैंगिक समस्याचं वेध घेऊन त्या कशा दूर कराव्यात याबाबत उपयुक्त समुपदेशनही केलं होतं. सुखी कामजीवनाबाबत मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध असतात, पण त्यांचा भर हा कामक्रीडांची वेगवेगळी तंत्र आणि आसनं विशद करण्यावर असतो. या उलट माझ्या पुस्तकाचा भर हा कामवासनेची मानसशास्त्रीय बाजू विशद करण्यावर होता. कामक्रीडांच्या तंत्राची माहिती ही सुखी कामजीवनासाठी आवश्यक असली तरी माझ्या मते ती दुसरी पायरी आहे. कामसंबंधाबाबत बाळगला जाणारा विवेकी दृष्टिकोन ही पहिली पायरी आहे. आपल्या मनात विवेकी दृष्टिकोन असेल तरच कामक्रीडांच्या विविध तंत्रांचा योग्य वापर करून आपण कामजीवनात अधिकाधिक संपन्न करू शकतो. या उलट दृष्टिकोनच जर अविवेकी असेल तर कामसंबंधच ठेवतानाही अनेक आत्मघातकी भावना उत्पन्न होतात. त्यामुळे कामक्रीडांच्या विविध तंत्राचा निव्वळ माहिती असूनही प्रत्यक्ष कामजीवनात त्यांचा फारसा उपयोग होत नाही. स्वतःच्या आणि जोडीदाराच्या मानसिक प्रक्रियांबाबत सजगता येण्यासाठी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये कामभावनेचं मानसशास्त्रीय पृथक्करण मी केलं होतं. हे पृथक्करणच या पुस्तकाचं वेगळेपण असावं. युनिस्ट्रीटचं लोखंडी गेट समोर दिसायला लागलं. ती प्रशस्त इमारत मी डोळे भरून पाहिली. चालण्यामुळे आलेला थकवा कुठे गळून पडला होता. मन प्रफुल्लित झालं. या प्रफुल्लतेला अजूनही कारण होतं. मला माहीत होतं जेन माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. या वास्तूत प्रवेश केल्यानंतर सेक्रेटरी म्हणून ती या संस्थेत रुजू झाली होती. माझ्या हृदय सिंहासनावर ती कधी विराजमान झाली होती ते मलाच कळलं नव्हतं. तिच्याबरोबरच सहजीवन हा माझ्या आयुष्यातला अत्यंत सुखाचा अध्याय होता. सुखाच्या या लहरीवर आरूढ होताच मी आत शिरलो. संध्याकाळचे 6:30 वाजायला आले होते. अंधार दाटायला सुरुवात झाली होती. खोलीत हीटरच्या उभेत जाणवत नसला तरी बाहेर कमालीचा गारठा होता. लेक्चर हॉलमध्ये जायची माझी तयारी पूर्ण झाली होती. दर शुक्रवारचा दिवस फ्रायडे नाईट वर्कशॉपसाठी मी राखून ठेवला होता. सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी हे वर्कशॉप मी चालू केलं होतं. यासाठी शुक्रवारी रात्रीचे 7 ते 9 ही वेळ मुद्दाम ठरवली होती. ऑफिसचे काम आटपून यायला अनेकांची ही वेळ सोयीची असायची. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे लोकांना कामाचाही फारसा ताण नसायचा. $60 भरून कुणीही या वर्कशॉपला उपस्थित राहू शकायचं. संस्थेमधले इतर काही उपक्रम इतर सहकाऱ्यांसमवेत करत असलो तरी या वर्कशॉपची जबाबदारी मात्र संपूर्णपणे मीच एकटा सांभाळायचो. हे वर्कशॉप्स आता इतके प्रसिद्ध व्हायला लागले होते की फ्रायडे नाईट वर्कशॉप नावाची स्वतंत्र संस्था अस्तित्वात आहे का अशी विचारणा लोकांकडून सतत होत राहायची. या वर्कशॉपमध्ये सहभागी होणाऱ्या माणसांपैकी कोणीही माणूस व्यासपीठावर येऊन स्वच्छेने स्वतःची समस्या मांडू शकायचा.
प्रेक्षकांपैकी कुणीही त्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा म्हणून मी सर्वांना आवाहन करायचो. त्यातले काही जण त्याच्याशी बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटं त्या माणसाशी बोलायचो. ब क या सूत्रानुसार त्याच्या समस्येची फोड करायचो. बऱ्याच वेळेला प्रेक्षकांच्या पद्धती माझ्या पद्धतीतून अगदी भिन्न असायच्या. प्रेक्षकांनी वापरलेल्या पद्धती आणि मी वापरलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धत यातल्या कुठल्या पद्धतीचा त्या माणसाला समस्या सोडवण्यासाठी उपयोग झाला याची चर्चा व्हायची. दोन्हीतला फरक प्रेक्षकांना तिथल्या तिथंच कळायचा. त्यांनी वापरलेल्या पद्धतीतल्या त्रुटीचा मी उहापोह करायचो. समस्या सोडवण्यासाठी विवेकनिष्ठ मानसोपचाराचा कसा वापर करावा ते समस्येच्या प्रात्यक्षिकातून मी स्पष्ट करायचो. या 2 तासात साधारणतः 2 माणसांना व्यासपीठावर बोलवून समस्या मांडायला मी सांगायचो. समस्येची हाताळणी करणारी समुपदेशनाची 2 प्रात्यक्षिकं घ्यायचो. 2 तासाच्या अगदी थोड्या कालावधीत ही विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती किती प्रामाणिकपणे परिणामकारकतेने वापरू शकतो याचा नमुना वर्कशॉपमध्ये तिथल्या तिथेच मी सादर करायचो. प्रत्येक प्रात्यक्षिकाचं ध्वनिमुद्रण करून समस्या मांडणाऱ्या माणसाला ती कॅसेट भेट देऊन टाकायचो. हा वर्कशॉप सुरुवातीला 5व्या मजल्यावर लेक्चर हॉलमध्ये घेतला जायचा, पण हळूहळू लोकांची इतकी अलोट गर्दी उसळली लागली की 4थ्या मजल्यावरचा हॉलही उघडायला लागला. अशा अभूतपूर्व प्रतिसादामुळे प्रात्यक्षिक काळजीपूर्वक पाहण्यासाठी सभागृहात सर्वत्र क्लोज सर्किट टीव्हीचीही सोय मी करून घेतली होती. लेक्चर हॉलमध्ये जायला मी उठणार तोच इंटरकॉम वाजला. सर, मी रजिस्ट्रेशन काउंटरवर मायकेल बोलतोय. आज इतक्या लोकांनी रजिस्ट्रेशन केले की दोन्ही मजले तुडूंब भरलेत. शेवटी 6:30लाच मी रजिस्ट्रेशन थांबवलं, तरीही लोक येतच आहेत. या कडक थंडीतून लांबून ते फार आशेने आले आहेत. आमची काहीतरी सोय करा म्हणून ते माझ्या मागे लागले. सर, आता काय करायचं? माझ्या डोक्यातली सूत्र भराभरा हलायला लागली. मायकेल, तू असं कर, 4थ्या मजल्यावरची बाल्कनी उघडून तिथे खुर्च्या मांड. तेथे टीव्हीची कनेक्शन घेऊन ठेवलंय. कॉन्फरन्स रूममधला टीव्ही आता तात्पुरता नेऊन ठेव. या लोकांची सोय तिथे होऊ शकेल. मी भरभरून सूचना दिल्या. फारच उत्तम सर, थँक्यू व्हेरी मच. ताबडतोब कामाला लागतो, तो उत्साहाने म्हणाला. मीही आवरून लगेचच लेक्चर हॉलमध्ये गेलो. माझ्या सूचनाची अंमलबजावणी मायकेलने तंतोतंत केली होती. मी वर्कशॉपला सुरुवात केली. आजची प्रात्यक्षिके केनिथ आणि स्टीव्हनवर घेतली होती. समुपदेशनाची प्रात्यक्षिके घेता घेता 2 तास कधीच संपून गेले. या वर्कशॉपमध्ये लोकांच्या मनातले अनेक गैरसमज मला खोडून काढावे लागायचे. ते मी प्रात्यक्षिकाद्वारेच खोडून काढायचो. सर्वसाधारणपणे समुपदेशकाकडे जाताना लोकांचा अशी अपेक्षा असायची की समुपदेशन आपल्याशी फार जिव्हाळ्याने आणि मृदुतेने बोलतील. पण या वर्कशॉपमध्ये उपस्थित राहिलेल्या लोकांना लगेचच कळून चुकायचं की या माझ्या समुपदेशनात जरी त्यांच्याविषयीची कळकळ व्यक्त होत असली तरी त्यांच्या मनातल्या अविवेकी दृष्टिकोनावर हल्ला करताना मात्र मी सडेतोड आणि रोखठोक बोलायचो. सहानुभूती आणि जिव्हाळ्याचा भाग त्यात कमी असायचा. मी हे जाणून बुजून करायचो, कारण क्लायंट्सना मी असं शिकवायचो की दुसऱ्या व्यक्तीने माझी समस्या सहानुभूतीने ऐकलीच पाहिजे आणि अशावेळी कोणीतरी सांत्वन करणं ही माझी अत्यंतिक गरज आहे. ही अविवेकी गृहीतकं तुम्ही झुगारून द्या. समुपदेशन असलं तरी त्याच्यावर भावनिक परावलंबन दाखवू नका. समुपदेशकाच्या पसंतीला उतरणं किंवा न उतरणं हे समस्या निरसनासाठी अत्यावश्यक नाही. मी त्यांच्याशी जर फार प्रेमळपणे बोललो असतो तर क्लायंट्सना असं वाटलं असतं की डॉक्टर एलिस यांना मी आवडतो. तेव्हा आपण स्वतःला शूद्र न समजता स्वतःचा स्वीकार करायला हरकत नाही. म्हणजेच स्वतःचा स्वीकारण्यासाठी समुपदेशकाने स्वतःला स्वीकारण्यावर अवलंबून राहण्याची गरज त्यांना पदोपदी जाणवली असती. स्वतःला शूद्र लेखण्याची त्यांची प्रवृत्ती मग अजूनच वाढीला लागली असती. समुपदेशकाकडून वास्तव सहानुभूती व जिव्हाळा मिळावा ही त्यांची अपेक्षा धोकादायक होती. त्यामुळे मी त्यांना असं शिकवायचो की मला किंवा या जगातील दुसऱ्या कोणालाही ते आवडेल न आवडेल तरीही त्यांनी स्वतःचा स्वीकार करावा. त्यासाठी इतरांनी त्यांच्याशी प्रेमळपणे वागण्याची आवश्यकता असतेच असं नाही. क्लायंट्सबाबत फारशी मृदुता, प्रेम, जिव्हाळा न दाखवताही त्यांना योग्य प्रकारे मदत करता येते आणि समस्येतून मार्ग काढता येतो हे त्यांना वर्कशॉपमध्ये मी प्रात्यक्षिकातून दाखवून द्यायचो. ज्याप्रमाणे क्लायंटशी आपण डॉक्टर एलिस यांना आवडतो का नाही याची फिकीर करता कामा नये, त्याचप्रमाणे मीही क्लायंट्सना आवडलंच पाहिजे असं अत्यावश्यक बंधन मी स्वतःला लादून घेतलं नव्हतं. मी स्वतःला नेहमी असं सांगायचो की लोकांच्या पसंतीला उतरलो अथवा नाही तरीही माझ्यात काही विशेष फरक पडत नाही किंवा मी कुणी चांगला अथवा वाईट माणूस आहे असं सिद्ध होत नाही. अशा रोखठोक आणि काहीशा फटकळ बोलण्यामुळे
काहीच माणसं मला बिचकून असली तरी आजच्या वर्कशॉपमध्ये आलेला अनुभव मात्र वेगळाच होता. वर्कशॉपची शेवटची 15 मिनिटं मी प्रश्नोत्तरासाठी राखून ठेवायचं. प्रश्नोत्तर संपत आली असताना केथिनने हात वर केला. त्याच्याकडे निर्देश करताच तो म्हणाला, डॉक्टर इलिस, मला प्रश्न विचारायचा नाही, पण एक अभिप्राय मांडायचा आहे. आपली संमती असेल तर मी व्यक्त करू इच्छितो. अवश्य, अगदी मोकळेपणाने बोला. आपलं मत ऐकून घ्यायला मला नक्कीच आवडेल, मी म्हटलं. केथिनने बोलायला सुरुवात केली. डॉक्टर इलिस, तुमच्याकडे येण्यापूर्वी मी एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जात होतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर ते मला खरोखरच फार आवडायचे. पण खरंच सांगतो, ते आवडत असूनही माझी समस्या दूर होण्याच्या दृष्टीने त्यांची मला फारशी मदत झाली नाही. याउलट तुमच्याबद्दल मला काही विशेष प्रेम वाटत नाही, पण तुमच्या समुपदेशाने माझी समस्या दूर व्हायला मात्र निश्चितच फायदा झालाय. यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. माझ्या समुपदेशनाच्या उपयुक्ततेची केनिथने केलेली ही पावती पाहून मला खरोखरच समाधान वाटलं. उत्तरादाखल मी म्हटलं, मी केनिथ, आपल्या प्रामाणिक अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्याकडे येणाऱ्या लोकांनी मला प्रेमळ समजण्याऐवजी त्यांना माझ्याकडून मदत मिळाली तर ते मला अधिक पसंत पडेल. माझं काम त्यांना मदत करणं हे आहे, त्यांचं प्रेम संपादन करण्याचं नाही. जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी विवेकी पद्धतीचा अवलंब करायला शिकवणं हाच या वर्कशॉपचा मुख्य उद्देश आहे. तो तुम्हाला अचूक कळला याचा मला विशेष आनंद वाटतो. माझ्या या उत्तरानेच आजच्या वर्कशॉपचा समारोप झाला. वर्कशॉपच्या झाल्यानंतर मी तडक केबिनमध्ये गेलो. दिवसभराच्या कामाचा आढावा घेणारे मुद्दे लिहिणं लांबणीवर न टाकता ताबडतोब लिहून काढण्याचा माझा कित्येक वर्षाचा परिपाठ होता. आजच्या वर्कशॉपमध्ये विचारले गेलेले प्रश्न, मी दिलेली उत्तर, मानसोपचारात अजून काय सुधारणा करता येईल ते लिहून काढण्याचा दंग झालो. तोच इंटरकॉम वाजला. जेन बोलत होती. ॲल, सँडविच खाल्लंस का? सँडविच मला काहीच अर्थबोध झाला नाही. मला वाटलंच तू खाल्लं नसशील, म्हणून तर फोन केलाय, तुला खाण्याची आठवण करायला. ॲल, डॉक्टरांनी काय सांगितलंय ते लक्षात नाही का? दर 2 तासांनी खायलाच पाहिजे अशी सक्त ताकीद दिली आहे त्यांनी. कामाच्या गडबडीत तू विसरशील हे माहीत होतं मला. तू वर्कशॉपला निघताना मी आठवण केली, पण तुझं लक्षच नव्हतं. हे बघ, टेबलाच्या उजव्या बाजूकडे पाहिलंस तर तुला सँडविचची प्लेट दिसेल. बघ, दिसली का? मग आता वेळ न दवडता खाऊन टाक. 2 तास कधीच उलटून गेलेत. फोनवर बोलताच माझी नजर टेबलाच्या उजव्या कोपऱ्याकडे गेली. झाकून ठेवलेले सँडविच प्लेटमध्ये दिसत होतं. थँक्स जेन, लगेचच खातो. मला भरून आलं. माझी छोटी मोठी गोष्ट ही जेनच्या स्मरणातून सुटायची नाही. आणि अजून एक, आता फार वेळ लिहित बसू नकोस. वर ये लवकर, मी वाट बघते. जेन फोन ठेवता म्हणाली. कामाच्या नादात मला खाण्याच्या बरोबर विसर पडला होता. हे खाणं माझ्यासाठी आवश्यक होतं, कारण माझ्या शरीरात ठाण मांडून बसलेला मधुमेह दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत होता. इन्सुलिनचं युनिट वाढवायला लागलं होतं. मला सपाटून तहान लागायची. सारखंच पाणी पीत राहायचो. पाण्याने पोटच भरून जायचं. अन्नावरची वासना उडायची. मूत्रविसर्जनासाठी वारंवार जायला लागायचं. दर 2 तासांनी कार्बोहायड्रेट्स असलेलं खाणं आणि नियमित व्यायाम ही पथ्ये पाळणं मला जरुरीच होतं. उन्हाळ्याच्या महिन्यात सेंट्रल पार्कमध्ये चालण्याचा व्यायाम आणि थंडीच्या महिन्यात घरच्या घरी व्यायाम मी नियमितपणे करत होतो. पण खाण्याच्या बाबतीत मात्र कधीकधी हेळसांड व्हायची. मधुमेहाचा होणारा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे कधीकधी मी इन्सुलिन कोमामध्ये जायचो. स्ट्रेचरवर नेऊन हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी भरती करण्याची वेळ वर्षातून निदान 2-3दा तरी नक्कीच यायची. सँडविचची प्लेट समोर ओढून घेताना बाजूला ठेवलेल्या ग्रॅप ज्यूसला लॅपटॉपकडे नजर गेली आणि चमकलो. डॉक्टरांचं बोलणं आठवायला लागलं. डॉक्टर इलिस, तुम्हाला झालेल्या या विकारांचे नाव आहे हायपोग्लायमिसिया. अनेक वर्षे इन्सुलिनवर अवलंबून असलेल्या रुग्णांमध्ये हा ताबडतोब पाजणं, स्वतःच बरोबर सतत ग्लुकोज बाळगण्याची खबरदारी घेत चला. हे जर पाळलं नाही तर प्राणावरही बेतू शकेल, त्यांनी बजावून सांगितलं होतं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ग्लुकॅगॉनचा इमर्जन्सी रॅक्यू किट मी नेहमीच जवळ बाळगत होतो. पण फ्रूट ज्यूसचं गोड बंगाल मात्र मला कळतच नव्हतं. हल्ली अवतीभोवती लेक्चर देताना, वर्कशॉप घेताना, कॉन्फरन्स घेताना जिकडे तिकडे फ्रूट ज्यूस ठेवलेले असायचे. डोक्यात लक्कन प्रकाश पडला. हे नक्की जेनंचंच काम असणार. माझी पक्की खात्री वाटली.
दौऱ्यावर जायचो तेव्हाही मला तुझी काळजी वाटते. मी पण तुझ्याबरोबर येते म्हणून ती सुरुवातीलाच मागे लागायची. नको जेन, तू येऊ नकोस. आतापर्यंत सगळे एकट्यानेच निभावले. माझी काळजी मी घेऊ शकतो. तू माझ्याबरोबर येत राहिलीस तर मला तुझ्यावर अवलंबून राहायची सवय लागेल. एखाद्या वेळेस जरी तुला जमलं नाही तर मग मला निभावता येणार नाही. मी परावलंबी होईन. माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला मलाच माझं शिकलं पाहिजे. मी तीच बोलणं उडवून लावायचो. एक एक धागा आता लागत चालला. त्यानंतर जेनेन माझ्याबरोबर येण्याचा कधी हट्ट धरला नाही. पण आता हा नवीन प्रकार सुरू केलेला दिसतोय. नुकत्याच झालेल्या लॉस एंजेलिसच्या दौऱ्यावरही सतत आजूबाजूला फ्रूट ज्यूस होते. नक्कीच हा उद्योग जेनेनचा असणार. मला व्याख्यानासाठी आमंत्रित करणाऱ्या सर्व संस्थांचा पत्रव्यवहार तीच सांभाळते. पत्रात नक्की माझ्याबद्दल काय कळवते ते विचारलं पाहिजे तिला. काळजी घ्यायची म्हणजे असं काय मारा करायचा माझ्यावर? मला काय कुकुलं बाळ समजते काय ती? माझा राग ओसंडून जायला लागला. कधी एकदा जेन भेटते असं झालं. जेन मी ओरडतच घरात शिरलो. काय झालं? जेन पळत आली. माझ्या हातात ग्रेप ज्यूसचा पॅक तसाच होता. माझ्यावर होणाऱ्या ज्यूसच्या माऱ्यावर संतापून मी बरंच काही बोलत राहिलो. खरं सांग जेन, या संस्थांना पत्र पाठवताना माझ्या प्रकृतीबद्दल तू काही लिहितेस का? मी तिच्याकडे रोखून बघत विचारलं. ती काहीच बोलली नाही. फक्त उठली आणि आत जाऊन आणलेली पत्रव्यवहाराची चळत माझ्या हातात ठेवली. मी ते पत्र पाहायला लागलो. माहितीपत्रक कोर्सची माहिती, टर्म्स आणि कंडिशन, याचबरोबर अजून एक पत्र मी पाहिलं. व्हेरी इम्पॉर्टंट असं ठळक अक्षरात त्याच्यावर लिहिलेलं होतं. मी ते वाचायला लागलो. त्यात लिहिलं होतं, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांना गंभीर स्वरूपाचा मधुमेह आहे. यांचं एक लक्षण म्हणजे हायपोग्लायसेमिया. त्यांच्याही कधीही उद्भवू शकतो. कधीही अचानक त्यांची रक्तशर्करा फार कमी होऊ शकते व प्राणावर बेधू शकते. यासाठी आपल्या संस्थेच्या मेडिकल टीमला दक्ष राहायला सांगावे. डॉक्टर एलिस यांचा वावर जिथे होणार असेल त्या ठिकाणी सहज हाताशी येतील असे ग्रेप किंवा ऑरेंज फ्रूट्स ज्यूस अथवा ग्लुकोज ठेवावे. डॉक्टर एलिस यांची रक्तशर्करा कमी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे तीच वाक्ये किंवा जोक्स ते परत बोलायला लागतील. त्यांना विचारल्यास मला काही झालेलं नाही, मी ठीक आहे असे उत्तर देतील. इतरांवर भयंकर चिडतील. अशा वेळी काही करून बळजबरीने त्यांना ज्यूस पाजणं अतिशय आवश्यक आहे. अन्यथा त्यांना ते प्राणघातक ठरू शकतं. थक्क होऊन मी वाचत राहिलो. जेन, हे सर्व लिहिण्याची खरंच काही गरज आहे का? मी तिच्याकडे पाहत राहिलो. आहे, कारण माझ्या प्रकृतीचं बरं वाईट झालेलं मला सहन होणार नाही. मी शांत स्वरात म्हणाले. अगं पण ग्लुकोगॉनचा इमर्जन्सी रेक्यू किट मी कायम जवळ लावतो. माझ्याकडे स्थिर नजरेने बघत ती म्हणाली. अरे नुसता किट असून उपयोग काय? तो जवळ असला तरी तो वापरण्याचं भान तुला असतं का? तुला माहिती आहे त्यावेळी तू काय करतोस ते. तू बेभान होतोस, चावतोस, किंचाळतोस, थैथै नाचतोस. तुझा तोल जात असतो, तू थडथड उडत असतोस. तू कधीही सिगारेट ओढत नाहीस का दारू पित नाहीत हे माहिती आहे मला. पण त्यावेळी मात्र एखाद्या अट्टल दारुड्यासारखा धिंगाणा घालत असतोस. तुझ्यात एवढी ताकद आलेली असते की आवरणं कठीण जातं. आणि नेमकं तुला हे होतं ना, तेव्हा बऱ्याच वेळेला तर मीच एकटी तुझ्याबरोबर असते. अर्थातच तुला यातलं काहीही आठवणार नाही, कारण तुझ्या वागण्यावरचं मेंदूचं नियंत्रण पुरतं सुटलेलं असतं. मी चकित झालो. ग्लॅसिमियाचा मला माहीत होती, पण स्वतःचं हे वागणं मात्र अपरिचित होतं. जेन, खरंच असा वागतो मी? माझा स्वर आता सौम्य झाला होता. मी जी तुला आता सांगितलं ना, त्यातला शब्द खरा आहे. मग काय करतेस तू अशा वेळेला? मी नरमाईने विचारलं. असं झालं की कसाबसा बळजबरीने ज्यूस तुझ्या तोंडाला लावते. तो तुझ्या शरीरात जाण्याचा अवकाश जादू झाल्यासारखा तू पुरवत होतोस. तुला आवडणार नाही पण माझ्या पर्समध्ये ज्यूसचा पॅक मी कायम ठेवते. हा बघ. पर्स उघडून तिने मला ती दाखवला. मी खजील झालो. माझं बोलणंच खुटलं. काय झालं? एवढा गंभीर का झालास? मी तुझ्याबरोबर असताना तुला काळजी करण्याचं काहीही कारण नाही. वातावरणातला ताण हलका करण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली. जेन, मी जेव्हा असं वागतो ना, तेव्हा तुला माझा राग तर नाही ना, तिरस्कार वाटत असेल ना? तिने माझ्याकडे आरपार पाहिलं. पापणी न हलवता ती म्हणाली. सांगू खरंच काय वाटतं ते? तू विचारतोस ना, त्यातलं काही नाही. तिच्या डोळ्यात आता खट्याळ हसू चमकत होतं. माझ्या कुशीत शिरत ती म्हणाली. मला वाटत असतं की इतरांसाठी तू खूप मोठा मानसशास्त्रज्ञ असशील, पण माझ्यासाठी ना, तू अजून कुकुलं बाळच आहेस. थँक्यू.